कृष्ण Thank you.
म्हणून
करावा विचार क्षणा क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे
क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुणी आवडी संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे बनून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थम् पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशम् विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निरामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई काय बाप टाळे बाबा तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत सेवा प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार आपल्या रंजनगाव गणपती गावामध्ये पाचुनकर पाटील परिवारामध्ये कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई श्रीकृष्ण पाटील पाचुनकर वय वर्ष 93 आणि या आजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी ही हरिकथा कीर्तन आणि अन्नदानाचा सोहळा या पाचुनकर पाटील परिवारामध्ये या ठिकाणी आज होतोय। त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव दिलीप श्रीकृष्ण पाटील पाचुनकर, दुसरे चिरंजीव सुनील श्रीकृष्ण पाटील पाचुनकर, त्यांचे पुतणे रत्नाकर नारायण पाटील पाचुनकर, दुसरे पुतणे चंद्रकांत, दुसरे मुलगे प्राध्यापक श्री चंद्रकांत श्रीकृष्ण पाटील पाचुनकर, आबासाहेब पाचुनकर असतील आणि मग बबलू पाटील असतील, अजित पाटील असतील, सर्व पुतणे पाचुनकर पाटील परिवार त्यांच्या छापलं नाही पण प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी होत असणारा हा सोहळा। एखादी व्यक्ती आपल्यातून ज्यावेळेस जाते त्यावेळेस त्याच्या संततीचं कर्तव्य गरुड पुराणामध्ये सांगितलं। 1 वर्षापर्यंत मुलांचं आणि मुलींचं कर्तव्य, त्या परिवाराचं, त्या वंशजांचं कर्तव्य असतं की एखादा व्यक्ती जर आपल्यातून गेला, दशक्रियेपर्यंत 10 पिंड प्रत्येक दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो। त्यानंतर 13व्याचा 14व्याचा विधी झाला, दर महिन्याला त्या ठिकाणी पिंडदान आपण महिन्याला नैवेद्य त्या व्यक्तीला ठेवतो। 12 महिने पूर्ण झाल्यानंतर तेवढा कालावधी यमधर्माच्या दरबारात जायला सामान्य जीवाला लागतो। जो हरिभक्त आहे त्याला हा नियम नाही, परंतु हरिभक्त विरळा कुणीतरी असतो। त्या ठिकाणी सामान्य जीव यमधर्माच्या दरबारामध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः 1 वर्षाचा पृथ्वीवरील आपल्या कालगणनेनुसार 1 वर्षाचा कालावधी लागतो आणि म्हणून 1 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला आपण जो महिन्याला नैवेद्य दाखवतो, घास ठेवतो, तेवढंच अन्न त्याला खायला मिळतं। 1 वर्षानंतर तो जीव यमधर्मापर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या निमित्तानं त्या जीवाच्या स्मरणार्थ जी हरिकथा होते, जे अन्नदान होतं, त्या पुण्याने त्या जीवाला सद्गती लाभावी असा विचार त्या मागचा असतो। किंबहुना तोपर्यंत संततीचं कर्तव्य 1 वर्षानंतर त्या जीवाचा पुढील मार्ग चालू होतो आणि मागच्यांची जबाबदारी संपते। म्हणून 1 वर्षापर्यंत वंशजांनी मुलांनी त्या ठिकाणी वर्ष श्राद्धापर्यंत त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावावं आणि हे कर्तव्य या ठिकाणी पाचुनकर पाटील परिवार आज पूर्ण करतोय। ब्राह्मण काका ज्यावेळेस वर्ष श्राद्धाचा विधी करतात त्यावेळेस त्या विधीमध्ये त्या ठिकाणी कमतरता राहण्याची शक्यता असू शकते, कारण जो विधी कर्म सांगितलं सूक्ष्म असं कर्म असतं। ज्यावेळेस हातावरती पाणी घ्यायचं तर बुडेल एवढंच पाणी घ्यायचं, जास्त घेतलं तर सुराख पान केलेलं म्हणजे मद्यप्राशन केलेलं पाप लागतं। ज्यावेळेस पिंड ठेवायचा त्या 2 बोटाच्या मधून ठेवायचा, तो असा ठेवला तरी विधी पूर्ण होत नाही। ज्या वेळेस पाणी डोळ्याला लावायचं, नख आपली बुडणार नाहीत, फक्त बोट बुडतील एवढंच पाणी डोळ्याला लावायचं, असा अनेक सूक्ष्म मार्ग त्या विधीमध्ये सांगितला। तो कदाचित
त्या यजमानाकडून ब्राह्मणाकडून पूर्ण होईल का नाही सांगता येत नाही, परंतु त्या विधीमध्ये काही कमतरता राहिली तर त्या दिवशी जर हरिकथा हरिकीर्तन भजन काही का होईना हरिनाम जर त्या दिवशी त्या घरामध्ये होत असेल तर ती कमतरता पूर्ण किंवा भरून काढण्याची ताकद त्या ठिकाणी या हरिकथेमध्ये असते. म्हणून माऊली म्हणतात दोन्ही पक्षपायी उद्धरती त्या न्यायानं हा कीर्तनाचा किंवा हरिकथेचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. हे विठ्ठल या कीर्तनामध्ये मला साथ देत आहेत हरिभक्ती महाराज सोपान महाराज कांगोने गायनाचार्य लासलगावकर, त्याचप्रमाणे दुसरे गायनाचार्य माऊली महाराज पवार आपल्या भांबर्ड्याचे, मृदुंगमणी संदीप महाराज शिंदे भागुळसरचे, हे आमच्या वारकरी संस्थेतील भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे येथील असणारी ही बालवारकरी. तुम्ही सर्व श्रोते सज्जन, साऊंड सिस्टीम पवार महाराजांची चांगली आहे, त्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी सेवेला विनयकरी आमचे मार्गदर्शक शहाजी मामा शेळके, रत्नाकर पाटील इथं बसलेले आहेत. सर्वांना नतमस्तक होतो. रवी बाप्पा आलेले आहेत. चुकून तुम्ही शेवटी येता. आज कदाचित तुम्हाला जास्त ऐकायला त्या ठिकाणी कदाचित भाग पडणार आहे. तुम्हाला मध्ये जायचं असेल तर तुमचा निर्णय, परंतु माणसं म्हणजे काम जास्त असतात त्यामुळं ऐन टायमाला यावं लागतं. असं जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगताय, क्षण क्षणा हाची करावा विचार. अभंग अतिशय साधा सरळ सोपा, सर्वांच्या पाठ्यातला. अगदी जो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो पंढरीला पायी जातो किंबहुना जो भजन करतो, असा सर्वसामान्य सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. सोपा जरी असला तरी अभंगाचा अर्थ मात्र गहन आहे. जसं आपल्याला बरोबर वाटतं तशा पद्धतीने ती अक्षरे नसतात. त्या ठिकाणी माऊली वर्णन करतात, ती अक्षरे नवती देखा. ही अक्षर जगद्गुरु तुकोबरे असतील, ज्ञानोबा माऊली असतील, यांची अक्षर सामान्य नाहीत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. त्या ठिकाणी परमेश्वर सामावलेला आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यानं प्रत्येक क्षणाला विचार करावा. का करावा क्षणाला विचार? संतांनी असं का सांगितलं नाही? दिवसा दिवसाला विचार करावा, वर्षा वर्षाला विचार करावा, महिन्या महिन्याला विचार करावा, का तासा तासाला विचार करावा, असं का सांगितलं नाही? त्याच्या मागचं कारण आहे, एक श्वास आतमध्ये घेतला आणि तो श्वास सोडला, दुसरा श्वास घ्यायचा का नाही हे आपल्या हातामध्ये नाही. दुसरा क्षण आपल्या हातामध्ये नाही. तो क्षण द्यायचा का नाही हे भगवंत ठरवतो. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलते हा क्षण आपल्या हातात आहे. पुढचा क्षण आहे का नाही वाघोली महाराज सांगता येत नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातामध्ये घेतलेला घास गिळेल का नाही ही सुद्धा सत्ता माणसाच्या हातामध्ये नाही. त्या ठिकाणी तुमच्याच रांजणगावला आमचे गदादे परिवारामध्ये आमच्या आजच सासू होत्या. रांजणगावची अशी यात्रा झाली, पंचमी झाली आणि त्या माहेरावरून खंडाळ्यात आल्या. आमच्या तिथं दरवडेला ज्या दिलेल्या होत्या आणि दरवडे परिवारामध्ये आल्या. कपातला चहा बशी मध्ये ओतला आणि बशी फक्त होटापर्यंत गेली. म्हातारीने जीव सोडला. हातामध्ये घेतलेला घास त्या ठिकाणी प्राशन करायचं का नाही ही सत्ता माणसाच्या हाती नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, थोडा माया
क्षणभंगुर नाही भरवसा, कोणत्याही घडीचा भरवसा नाही. म्हणून मनुष्याने विचार कधी करावा. जगद्गुरु म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय विचार करावा? तरावया पार भवसिंधू. जन्माला आल्यानंतर काही ना काही विचार आपल्या डोक्यात चालूच असतो. जवळपास 20-22 हजार विचार आपल्या डोक्यात येऊन जातात. शास्त्र सांगतं, वैज्ञानिक सांगतात, एवढे विचार माणसाच्या डोक्यात येऊन जातात दिवसभरात. मग काहीतरी विचार करण्यापेक्षा हा विचार करा, या भवसागरात आपण जन्माला आलो कशासाठी? काही वर्षांनी करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्यांच्या अंगावरून येते आधी मध्ये मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा विचार माणसानं करावा, मी नक्की कोण आहे. अनेक गेलेली माणसं आपण पाहतो. आताही मगाशी कोणीतरी गेलं. हे कालचक्र आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मेलेला मनुष्य आपण जर पाहिला तर हात पाय कान नाक डोळे सगळं जागेवरती. मग काय गेलं? जे शरीर आपण त्याला समजत होतो हे त्याचं आहे. त्या शरीराला आपण हाक मारत होतो ते तर जागावे, पण त्यातलं चैतन्य गेला, प्राण गेला, आत्मा गेला, राम गेला. म्हणून म्हणतो राम नाम सत्य. जे सत्य ते गेलं, जे सत्य आहे ते गेलं. मग हे असत्य जे शरीर आहे त्याला आपण मी म्हणतो, हे आपण नाही. त्यातला आत्मा राम आपण आहोत, पण त्याला आपण पाहिलं का? मग तो आला कुठून? तो जातो कुठं निघून? काही वर्षांपूर्वी आपण जिवंत नव्हतो, काही वर्षांनंतर असणार नाही. मग आलो कुठून? जातो कुठं निघून? हा विचार करण्याची बुद्धी बैलाला दिली नाही, परमेश्वर फक्त माणसाला दिली. म्हणून हा विचार करावा. तरावया पार भवसिंधू. हा विचार एखादा प्राणी करू शकत नाही, हा माणूस करू शकतो. आणि का करायचा हा विचार? तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणार आहे, याला नाश ठरलेला आहे. आणि मग काय करावं? या देहामध्ये संत समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थाची. मनुष्यानं साधू संतांच्या सहवासामध्ये तातडीनं परमार्थ करावा, कारण क्षणभंगुर नाही भरवसा. आणि हा का करत नाही मनुष्य परमार्थ? त्याचं उत्तर जगद्गुरु देतात. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. हा जो इहलोकीचा व्यवहार आहे, इथली जी संपत्ती आहे, इथली जी प्रतिष्ठा आहे, इथली जी पद आहे, इथला जो सत्यपणा आपल्याला भासतोय, तो धूर आपल्या डोळ्यात जातो. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. की या इहलोकाचा धुंदी आपल्या डोळ्यामध्ये जाते आणि त्या धुरानं आपल्याला परमार्थ करवत नाही. तो म्हणतो देव आहे का, खरंच आहे का, अशा शंका तो घेतो. हा धूर त्याच्या डोळ्यात गेलेला असतो आणि हा जाऊ देऊ नका. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. हा अभंगाचा सरळ भावार्थ मी तुम्हाला सांगितला. विठ्ठल सरळ का सांगितलं, थोडा विस्तीर्ण सांगितलं. सरळ सांगत असताना त्याचं कारण आहे, तुम्ही कधी थांबा माणसात तुमचा भरोसा नाही. कारण उशिरा कीर्तन चालू झालं, माझं काम मी पार पडलं. आता तुम्ही कधी मला थांबायला सांगा, मी थांबेल. विठ्ठल क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. मनुष्याने हा विचार जीवनात करावा, कारण विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय मनुष्य समाधानाला प्राप्त होऊ शकत नाही. अन्य कोणताही विचार केला तर तो विचार शाश्वत नाही, तो आपल्या सोबत येणार नाही. किती संपत्ती कमवलेली असली तर जर आपल्याला उचललं, देवाच्या मनात आलं, आपल्या खात्यात 50 लाख आहेत, पण त्याच्या मनात आलं की याला उचलायचा, तर पैसे आपले आहेत का? पैसे आपले आहेत का? पैसे आपले नाही. त्याच्या हातामध्ये ती सत्ता आहे. आपल्याला वाटतं आपण त्याचे मालक आहोत. हा आपला भ्रम आहे, हा आपला मोठा भ्रम आहे. आपल्याला वाटतं या संपत्तीचे मालक आम्ही आहोत. असे किती होऊन गेले जी म्हणत होती जमीन माझी, जमीन माझी, ती गेले ना मातीत. जमेला पण जमेला
जागपाटी मिळाले मोठे मोठा मोठा जागपाटी मिळाले मोठे पंढरी वाचून ताटावनाई कोठे पंढरी वाचून ताटावनाई कोठे मोठा मोठा जागपाटी मिळाले मोठे मोठा मोठा जागपाटी मिळाले मोठे पंढरी वाचून पंढरी वाचून ताटावनाई कोठे मेला पंजा वेला बाप बसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रत्येक जण त्या ठिकाणी वृद्ध होणार आहे. काळ त्याला खाऊनच घेणार आहे. म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये परमार्थ करावा, सावधतेनं जीवन जगावं. राजा युधिष्ठिर एक दिवस सायंकाळच्या समयी आपल्या संध्येमध्ये जाण्याच्या अगोदर एक ब्राह्मण राजाकडे आला. हस्तिनापुराचा राजा आणि राजा युधिष्ठिर त्याच्याकडे ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणानं त्याच्याकडे दक्षिणा मागितली. उद्या माझ्या मुलाचा उपनयन संस्कार आहे, त्या निमित्तानं मला दक्षिणा हवी, अन्नदान आणि कपडा लत्ता घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसे हवेत, म्हणून त्याने याचना केली. त्यावेळेस राजा युधिष्ठिरानं सांगितलं की आता माझा संध्येचा टाइम झालेला आहे, उद्या सकाळी तुम्ही या, ब्राह्मण देव मी तुम्हाला उद्या दक्षिणा देईल. तो ब्राह्मण माघारी निघाला. माघारी निघाल्यानंतर राज दरबारातून राजमहालातून त्यांच्या घरातून बाहेर जात असताना तो दुःखांकित होता, चिंतेत होता, उदासीन होता. त्याच्या चेहऱ्यावरती उदासीनता होती ती भीमानं पाहिली आणि भीमदादानं विचारलं, आमच्या घरातून ब्राह्मणदेव तुम्ही माघारी चाललात, विनमुख चाललात, अतिथी देवो भव, अतिथी आमच्या घरातून त्या ठिकाणी विनमुख जात असताना उदासीन नसावा, दुःखी नसावा, कसली चिंता तुमच्या चेहऱ्यावरती आहे मला सांगा, काय दुःख तुम्हाला आहे. त्यावेळेस त्यांना सांगितलं उद्या माझ्या मुलाचा उपनयन संस्कार आहे. परंतु राजा युधिष्ठिराचं दक्षिणा मागायला आल्यानंतर राजाने सांगितलं उद्या सकाळी तुम्ही या, आता माझा संध्येचा टाइम झालाय. उद्या सकाळी मी आलो, राजदरबाराच्या घाईमध्ये राजाच्या व्यापामध्ये त्यांनी मला जर उद्याही सकाळी वेळ दिला नाही आणि उशीर झाला तर मग मी दक्षिणा घेणार कधी, माल खरेदी करणार कधी, अन्नदान कपडा लत्ता कसं व्हायचं, हा विचार माझ्या डोक्यात येईल. म्हणून मी चिंतेने माघारी चाललोय. भीमानं त्याला थांबवलं आणि काय केलं भीमदादानं, भीमदादानं काय केलं, एक नगारा घेतला. जुन्या काळात नगारा वाजवला जायचा. एखादी बातमी द्यायची असेल आनंदाची दुःखाची, राज दरबारात मोठे नगारे असायचे आणि ते वाजवले जायचे, मग लोक गोळा व्हायचे. आता मोबाईल वाजवतात. हॅलो, संपत आलंय का, संपत आल्यावर सांगा, मग आम्ही येतो शेवट. आता लोक काय करतात, मी रात्रीच केंद्रच्या कीर्तनात सांगितलं विठ्ठला बाईल म्हणजे काय, स्त्री पत्नी, आणि मो डॅश बाईल. कळतंय का तुम्हाला, नाही कळलं? जर तुम्हाला मी सांगितलं ना की तुमची पत्नी 15 दिवस माहेरी जाणार आहे, तुम्ही म्हणणार काय हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं 2 दिवस मोबाईल चालू नाही करायचं, जमा करा इकडं, तर तुम्ही करणार नाही. एवढं व्यसन आपल्याला त्या मोबाईलचं लागलं. लहान मुलाच्या सुद्धा हातात खेळायला आपण मोबाईल देऊन टाकतो, ते कसं सांभाळीन आपल्याला म्हातारपणी, ते सुद्धा आपल्या हातात बंद पडलेला मोबाईल देईल म्हातारपणी. म्हणून बघ शॉर्ट व्हिडिओ, जेवण नाही मिळायचं, मोबाईल मिळेल आपल्याला म्हातारपणी. का इतकं व्यसन. काही दिवसांनी बापू माझं वाक्य ध्यानात ठेवा, जगलो आपण दोघं 15-20 वर्ष तर मला भेटा, असे दिवस येतील. वाघोले महाराज, तुम्ही माझं नाव काढसान खेडकर महाराजांनी रांजणगाव सांगितलं होतं. काय सांगतो ऐका, 15-20 वर्षांनी दवाखाने निघतील. कशाचे? दाताचा डॉक्टर आहे आपल्या गावात, हाडाचा डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर, लहान मुलांचा डॉक्टर आहे, मोबाईलचा डॉक्टर स्पेशल निघाल. मोबाईलमुळे वेळ लागेल, माणसं तिथे न्यावे लागतील. तो डॉक्टर तसे दवाखाने निर्माण होतील स्पेशलिस्ट काही दिवसांनी, लक्षात राहू द्या. आणि डॉक्टर सांगेल जसा सोमवार धरतो, चतुर्थी धरतो ना, एकादशी करतो ना 15 दिवसाची, तसा आठवड्याला सोमवार सारखा, एकादशीला 15 दिवसासारखा मोबाईलचा उपास करावा लागेल. 24 तास मोबाईल बाजूला ठेवला तू तर जगशील. अशी सांगायची वेळ काही दिवसांनी या ठिकाणी निश्चित येईल. तुम्ही माझ्या आठवण काढसा, जगलोच आपण समजा ऐकणारे सांगणारे. आपण पुन्हा 15-20 वर्षांनी भेटू. एक माणूस घरातून आला, नोकरीवरून माघारी आला, कंपनीतून MIDCतून आला, मोबाईल मध्ये पाहत आला,
फेसबुकवर एक पोस्ट तो अपलोड करत होता. येताना आला शेजारच्याच घरात घुसला. मोबाईलवर होत. आतमध्ये गेला आणि त्याला सांगितलं पाणी आण. ती बाई आपली मोबाईलवर व्हॉट्सअपचा स्टेटस पाहत होती. तिला वाटलं माझाच नवरा आला. ती आतमध्ये गेली. पाण्याबरोबर चहाचा कप आणला. चहा त्याला दिला. तो चहा पेत पेत मोबाईल मध्ये होता. ही किचन मध्ये मोबाईलवर होती. आता तिचा खरा नवरा आला. तो दरवाजाच्या आत आला. ते पण मोबाईल मध्येच होता. शॉर्ट व्हिडिओ पाहत होता 30-30 सेकंदाचे. आतमध्ये आला. याला पाहिलं. त्याला वाटलं आपण दुसऱ्याच्या घरात आलो काय. ते माघार निघून गेला. म्हणजे अशी वेळ पटलं तुम्हाला विठाला. ते विषय भीमान नगारा वाजवला. तुमच्या लक्षात येईल. हा का वाजवला. बातमी द्यायची होती. तो ब्राह्मण देव उदास होऊन माघारी चालला होता. इकडे आता ते नव्हतं महत्वाचं. नगारा जोरा जोरात विमान वाजवला. 200-400 लोक गोळा झाली. राजा युधिष्ठिर सुद्धा बाहेर आले. राजा युधिष्ठिर बाहेर आल्यानंतर भीम अजून जोरानं नाचत आनंदानं हसत हसत नगारा वाजवू लागला. त्यावेळेस त्याला एक जणांनी विचारलं, भीमा कसली तुला आनंदाची बातमी द्यायची. तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. कसली आनंदाची बातमी तुला द्यायची. दे पटकन. त्यावेळेस भीम म्हटला, माझा थोरला भाऊ राजा युधिष्ठिर यांनी मृत्यूवरती विजय मिळवला आहे आणि म्हणून मला आनंद झालेला आहे. अशी बातमी भीमानं दिली. राजा युधिष्ठिर म्हटला, भीमा मी तर काय मृत्यूवर विजय मिळवलेला नाही. तू असं कसं म्हणतोय. त्यावेळेस भीम उत्तरला, या ब्राह्मणाला दक्षिणा घेण्यासाठी उद्या सकाळी यायला सांगितलंय. याचा अर्थ असा आहे उद्या सकाळपर्यंत तुम्ही मारणार नाही याची तुम्हाला खात्री आहे. म्हणजेच तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलाय. आणि ग्रासगिरी सत्ता नाही. पुढचा क्षण मिळेल का नाही तुझ्या हातात नाही. तू सकाळी यायला सांगतो याचा अर्थ तू मृत्यूवरती विजय मिळवलाय. युधिष्ठिराला चूक लक्षात आली. त्यानं लगेच ब्राह्मणाला दक्षिणा दिली. आणि म्हणून मृत्यू कधीही येऊ शकतो. म्हणून तरुण जाण्याचा विचार क्षणाक्षणाला करावा. अभंगाचं पहिलं क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. मनुष्यानं विचार करावा मृत्यू येण्याच्या पूर्वी करावा.
का करावा तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा या ठिकाणी साधू संत आपल्याला देतात. परंतु मनुष्य सावध होत नाही. का होत नाही? त्याला वाटतं एवढ्यात मी जाणार नाही, एवढ्यात मला काय मरण आलेलं नाही. त्या भ्रमात तो असतो ना, असा प्रत्येक मारणारा भ्रमात असतो. त्याला अचानकच जावं लागतं. मृत्यूला म्हणे कोण दिवस येईल कैसा काही देहाचा बरवासा, काही देहाचा बरवासा, काही देहाचा बरवासा. कोण दिवस येईल कैसा काही देहाचा बरवासा, काही देहाचा बरवासा, काही देहाचा कैसा, कोण दिवस येईल कैसा, हा भरवसा या ठिकाणी नाही. आणि मनुष्यानं म्हणून सावध व्हावं. आयुष्य खातो काळ सावधान. मृत्यूना म्हणे थोर थोर, मृत्यूना म्हणे हरिहर, मृत्यूना म्हणे अवतार भगवंताचे. प्रत्येकाला जावं लागतं म्हणून सावध व्हावं. या देहाला नाश ठरलेला आहे. नाशिवंतच हे शरीर आहे. परंतु आंबा नाशिवंत असतो. तो एका कोपऱ्यात आपण ठेवला, पिकला, त्याचा वापर केला नाही, कापून घालला नाही, आमरस केला नाही, तर तो नासून जातो, सडून जातो. त्या न्यायानं हा देह सुद्धा सडून जाणार आहे. पण तो नाश होण्याच्या पूर्वी जसा त्याचा आमरस करून त्याला आपण वाया जाऊ दिला नाही, तसा मृत्यू येण्याच्या पूर्वी जर मनुष्यानं परमार्थ केला, मनुष्यानं ज्ञानेश्वरी वाचली, मनुष्य हरिभक्त झाला, चुकून त्यानं तुळशीची माळ गळ्यात घातली आणि तो जर परमार्थाच्या मार्गाला लागला तर त्याच्या आयुष्याचा नाश होणार नाही. ही वास्तविक सत्यता आहे. परंतु माणसाला काही पटत नाही. आणि हायवेच्या कडेच्या गावाला तर लवकर पटत नाही. विठ्ठल पटत नाही माणसाला. जगद्गुरु म्हणतात कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी एका चक्र पाणी वाचून कोणी नाही सोडत. हे कळेल, पण कधी कळेल? हा, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, आराहाते निराळी, दांडा बोले सकळ. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी कळेल. काही उपयोग होईल का? अंतकाळी काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत हे शरीर धडधाकट आहे तोपर्यंत मनुष्यानं परमार्थ त्या ठिकाणी करावा. हे शरीर त्या ठिकाणी तुमचं साथ द्यायचं बंद झालं, परमार्थ होत नाही. परंतु काय होतं, काही कामात न राहिला का मग तो दिंडीला निघतो, काही कामात न राहिला का तो भाजनाला येतो. पुढचा काय म्हणतो त्याला कळाना, हा कुठं चाललाय त्याचं त्याला समजा. अशा वयात परमार्थ होत नाही. माणसानं जागृत व्हावं. जागृत का होत नाही? त्याला झटका बसत नाही. झटका बसला तो जागेवर येऊ शकतो, परंतु तो लवकर नाही बसला. म्हणून जगद्गुरु म्हणतात कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी एका चक्र पाणी वाचून कोणी नाही सोडविता. शास्त्रात एक न्याय आला. एक बेडूक आहे, त्या बेडकाचे 2 पाय, मागच्या बाजूनं त्या बेडकाला सापाने अर्ध गिळलं आणि त्या बेडकाचं तोंड आणि 2 पाय बाहेर आहे. ज्या बेडकाला सापानं मागच्या बाजूने अर्ध गिळले त्या बेडकाच्या तोंडापासून जर माशी गेली पुढून तर ते जीभ बाहेर काढतो त्या माशीला खाण्यासाठी, ज्याला सापाने अर्धा गिळलाय. आपली काय परिस्थिती? आपले केस पिकले, आपल्या चष्मा लागला, आपला गुडघा साथ द्यायला, काळानं आपल्याला अर्ध गिळले, पण आपण सावध होत नाही. आयुष्य खातो काळ सावधान. तो खातोय. नाश ठरलेला आहे. 3 प्रकारचा नाश या देहाला आहे. एक परता नाश, एक स्वभावता नाशिवंत आहे, आणि एक आश्रय नाश. एखाद्या इमारतीचा गाडीचा आश्रय करून आपण राहिलो, गाडीला अपघात झाला, मारावं लागलं, तर तो आश्रय नाश. परता नाश, दुसऱ्याच्या डोक्यात आलं, त्याच्या मनात विचार आला आणि त्याने आपल्यावर जर वार केला, तो जिव्हारी लागला, मृत्यू आला, तो परता नाश. हे दोन्ही नाही घडलं. ऍक्सिडेंटल गेला नाही, नॅचरली गेला नाही.
तरी स्वभावता हे नाशिवंत आहे. एक दिवस हे वृद्ध होऊन हे शरीर पडणारच आहे. आणि म्हणून मनुष्याने सावध व्हावं. हा देह जाणारच आहे, हा नाशिवंत आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह मनुष्यानं जीवनामध्ये सावध व्हावं. काळ आपल्या आयुष्याला खातोय. आपण वाढदिवस करतोय, वास्तविक तो घट दिवस आहे. तेवढा काळ निघून गेला. मनुष्यानं बरोबर आहे ना जागृत व्हावं. त्या ठिकाणी मनुष्य हा धुंदीमध्ये जीवन जगतो. त्या धुंदीमध्ये जीवन जगू नये. काय करावं? संत समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थाची. तातडीनं मनुष्यानं परमार्थ करावा. मनुष्य मी म्हटलो मागाशी शेवटी जागा होतो, काही उपयोग होत नाही. माझे आजोबा होते सख्खे आणि ते जिन्यात बसलेले होते. म्हातारपणाला त्यांची दृष्टी गेलेली होती आणि माझ्या हळूहळू लक्षात आलं यांचे दिवस भरल्यात. मी त्यांना म्हटलं, बाबा तुमचं नाव विठोबा आहे, तुमच्या बापाचं नाव कृष्णा होतं, कृष्णाने तुमचं नाव विठोबा ठेवलं, त्या विठोबाचं नाव घ्या. तर तुमचा आजा सांगत नाही, माझा सांगतो सख्खा. तुम्ही परत मला इकडे येऊन द्यायचे नाही. तसं मी गावातलाच. त्यांना म्हटलं तुमचं नाव विठोबा ठेवलं, तुमच्या म्हटलं त्या विठोबाचं नाव घ्या. ते म्हटले घ्यायला तयार आहे, पण ते आलं तर पाहिजे ना, आल्यावर घेईन म्हणलं. हे का नाही? तशी आपली परिस्थिती. आलं तर आलं मनाला तर बसलं क्षणाला, काय आलं मनाला तर गेलं क्षणाला, नाही तर बसलं उन्हाला. असा आपला परमार्थ आहे. असं करून उपयोग नाही. जीवनामध्ये करावी तातडी परमार्थाची. मनुष्यानं तातडी करावी. वय झाल्यानंतर परमार्थ होतो आपला समज आहे. नंतर करील त्याचा होत नाही. जीवनामध्ये ज्याला सत्य आपण समजतो तो जो प्रपंच आहे, जी संपत्ती आहे, त्यामुळे आपण करत नाही. परंतु ती आपल्या बरोबर येते का? येते का ती आपल्या बरोबर? ते आपल्या बरोबर येत नाही. येणं एवढं शक्य नाही. मागाचे सांगता सांगून गेलो. एखाद्या वैयक्तिक जीवनात बोलू नये, पण 5 कोटी रुपये सापडले का नाही काल? किती तुमच्या जवळ असले तरी बरोबर येणार आहेत का? ते बरोबर आपले येणार नाहीत. एकाच्या खात्यात 25 लाख रुपये होते. आता 1 कोटी सांगायला निराधार, पण 25 लाख रुपये एकाच्या खात्यात होते बँकेत. त्याला वाटलं आपल्यासारखा श्रीमंत. आता गावात टाईट मध्ये चालायचा. चहा घाई कोणाला पाहिजेच नव्हता. त्याला वाटायचं त्या संपत्तीचा मी मालक आहे. काय वाटायचं? त्या संपत्तीचा मी मालक आहे. आणि संध्याकाळी तुला उचललं मग मालक कोण होईल त्या संपत्तीचा? यमाचं जर तुला बोलवणं आलं, आमच्या गावात मी कधी तरी सांगितलं एवढ्यात, पुन्हा सांगतो तुम्हाला,
मानवा संप्रदायाचं मठ आहे. कुठे बाबा तिकडून राज्यपोषण आले, संन्यास घेऊन आले, तिकडे खरेदी विक्रेता पूर्वी त्यांचा व्यवसाय होता. भरपूर कमवलेली संपत्ती मुलांना देऊन आले. तिकडची इस्टेट जमीन जुमला, पैसा अडका दिला, खंडाळा गावात आले आणि मग गावातल्या लोकांनी मदत केली, रांजणगावच्या लोकांनी मदत केली, मठ बांधला, मंदिर बांधलं, मंदिर पूर्ण झालं. कोरोना आला. कोरोना काळात दुर्दैवाने बाबांना कोरोना झाला. दुर्दैवाने बाबांचा देहांत सुद्धा झाला. ज्यावेळेस झाला देहांत त्याच आपल्याच रांजणगावात बँकेत इथं 10 लाख रुपये बाबांच्या खात्यात होते. आपल्याला वाटतं ना आपण संपत्तीचे मालक आहोत. मी मागाशी सांगत होतो, खरा मालक कोण आहे या संपत्तीचा? जो उपभोगील तो संपत्तीचा मालक. जीवाला खाल्लंच नाही, सगळं साचून ठेवलं तर तो मालक आहे का संपत्तीचा? उपभोगील तो संपत्तीचा मालक. आणि हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही ऐकालं, कोणी दुसरा येईल आपली संपत्ती उपभोगील. मी एक स्टेटस वाचला मध्यंतरी, त्या स्टेटस मध्ये लिहिलेलं होतं, पाटील या जगातला सर्वात दानशूर व्यक्ती डॅश मारला आणि लिहिलं होतं कंजूस माणूस. मी विचार केला असं काय लिहिले. त्याने स्टेटसवर पुढल्या पेजवर टाकलं होतं परत. कारण तो आपली संपत्ती दुसऱ्याला ठेवून मरून जातो. कारण जीवाला खात नाही, सगळं दुसऱ्याला देतो मेल्यानंतर. म्हणून सगळ्यात दानशूर व्यक्ती पहा, आहे तोपर्यंत थोडस जीवालाही खावं माणसाने, असंही वागून उपयोग नाही. परंतु मी तुम्हाला सांगत होतो, आपण दृष्टांकाकडे येऊ. मूळ विषय होता, बाबांच्या खात्यात 10 लाख रुपये होती. बाबांना कोरोना झाला आणि कोरोना काळात बाबा गेले. पहा, आपल्याला वाटतं आपण धनाचे मालक आहे. मठातली आमची गावातली माणसं म्हटली ही संपत्ती मठाची, मठासाठी गोळा केली बाबांनी. त्यांची मुलं आली 2, म्हटली बाप आमचा गेलाय, आमचा बाप गेलाय, तुमचं काय? हे पैसे आमचे. शेवटी तीच घेऊन गेली तिकडं. कळतंय का तुम्हाला? ही वेळ आपल्यावरती प्रत्येकावरती आहे. म्हणून मनुष्याने सावधावं, करावी तातडी परमार्थाची. हात वर करून प्रेमानं त्या विटेवरच्या मालकाचं भजन करा. विठोबा तातडी परमार्थाची. जगद्गुरु म्हणतात, मनुष्यानं जीवनामध्ये परमार्थ करावा, का करत नाही? ते उत्तर देतात, तो का म्हणे लोकीच्या व्यवहारी. आधी थोड्या वेळात आपण थांबणार आहोत. 12:15 झालेले आहे. जरी कीर्तन उशिरा चालू झालं तर खूप पुढे नेण्यात, पण तुमचे चेहरे मला समजतात, तुमच्या भावना मला कळतायत. मी नाईट केलेली रात्रभर आवाज मस्त केला, तुम्हाला धन्यवाद. मला सकाळी वाटलं कीर्तन करील का नाही, परंतु रात्री कीर्तन, आता कीर्तन संध्याकाळी, उद्या कीर्तन आहे, परवा सकाळ संध्याकाळ, रविवारी सोमवारी 2 चालूच आहे दणका. आणि मी आता ठरवलंय मामा आठवड्याला एखादंच घ्यायचं. कारण आता आहे ना, काम करून ही 50 पोरं सांभाळून
जमत नाही विठ्ठल अगदी थोडा वेळ आपण चिंतन घेऊ 5-10 मिनिटात थांबू का आपण पारमार्थ करत नाही असं उत्तर जगद्गुरु देतात ते तुमच्या समोर सोडतो हा भंग पूर्ण सोडवणं माझं कर्तव्य आहे तू का म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू हा धूर आपल्या डोळ्यात जातो हे लोकीच्या व्यवहाराचा 3 प्रकारचा धूर जातो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात 3 प्रकारची धुंदी वाचक हा शब्द आहे धूर 3 प्रकारची धुंदी माणसाच्या डोक्यात जाते एक म्हणजे तारुण्याची धुंदी दुसरी म्हणजे पैशाची धुंदी आणि तिसरी म्हणजे पदाची धुंदी या 3 धुंदींमुळे माणूस परमार्थ ठिकाणी करत नाही परंतु तुम्हाला सांगतो तारुण्याची जरी धुंदी असेल तरी एक दिवस तो म्हातारा होणार आहे त्याच्या अंगात ते रग निघून जाणार आहे आणि मग म्हातारपणी तो आरशात पाहिल आपल्या फोटोकडं आपल्या चेहऱ्याकडं अल्बम मधून खालच्या ड्रॉवरून तरुणपणीचा फोटो काढेल इकडं पाहिल म्हणून सफरचंदासारखी माझे गाल होते आणि परत आरशात पाहिल फार वाटोळं झाले मनातले म्हणून ते तारुण्याची धुंदी निघून जाते ही वास्तविक सत्यता आणि म्हातारा होईल याचाही भरोसा नाही जन्मले ते बाळ त्याची वाट पाहिल जन्मलेल्या बाळाची सुद्धा काळ वाट पाहतो त्याला क्षणार्धात त्या ठिकाणी मृत्यू येऊ शकतो म्हणून तारुण्याची जी धुंदी आहे ही मनुष्यानं धरून उपयोग नाही तारुण्याची धुंदी निघून जाते कळणार नाही तोपर्यंत केस पिकून जातात कळत नाही तोपर्यंत दृष्टी जाते दशरथ राजाचा एक केस पिकला एक कानाजवळचा त्यानं सकाळी आरशात पाहिलं कानाजवळचा पहिला केस पिकलेला त्यानं पाहिला त्याने निर्णय घेतला रामाचा राज्याभिषेक करायचा आपण पूर्ण पिकलो तो काळा करून येतो संध्याकाळी केस ते निर्णय घेत तो म्हणतो मरेपर्यंत येत माझ्यापाशी जाळून धरायचं परमार्थ नाही करायचा असो तारुण्याची धुंदी निघून जाते त्याचा उपयोग नाही ती धुंदी मनुष्यानं डोळ्यामध्ये ठेवू नये परमार्थाच्या आड येऊ देऊ नये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन तरुण सुद्धा भाग्यवंत परमार्थ करू शकतो दुसरी धुंदी पैशाची धुंदी मी मागाशीच सांगून गेलो किती संपत्ती आपली असून किती 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 तुम्ही माणसां भरपूर आहे पण तुमच्यापेक्षा मोठा माणूस सांगतो लंकेचा राजा रावण चारही बाजूने तटबंदी आतमध्ये 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती रामायणामध्ये उल्लेख आला त्याच्या पूर्व बाजूची जी भिंत होती 3.5 फूट लांब रुंदी तिची किती रुंदी 3.5 फूट उंची 11 फूट लांबी 269 फूट किती ऐका बरं का बारकाईनं रावणाच्या लंकेच्या चारही बाजूने जी तटबंदी होती भिंतीची रुंदी 3.5 फूट उंची 11 फूट लांबी 269 फूट ही भिंत 24 कॅरेट सोन्याची होती चारही बाजूने अशीच भिंत होती आणि आतमध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची शुद्ध 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घरं होती असा जो रावण होता ना तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही ज्याची संपदा एवढी ज्याची संपदा एवढी संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही
त्याला कवडी नेता आली नाही, तुम्ही आम्ही काय नेणार आहे. म्हणून तारुण्याची धोंडी, संपत्तीची धोंडी आणि तिसरी पदाची धोंडी. किती मोठं पद असलं तरी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, त्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा दुःख आहे, त्याच्या पदापेक्षा मोठं पद नाही. म्हणून या तिन्ही धुंदीमध्ये, या तिन्ही धुंदीचा धूर डोळ्यामध्ये जाऊ न देता माणसानं परमार्थ करावा. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहावा. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे नका डोळे दुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत गायकांना सुद्धा तुमची काळजी, त्यांनी पटकन चालू उरकवली. विठ्ठल नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर यथावकाश त्या ठिकाणी जशी भगवंताने गणपती बाप्पांना बुद्धी दिली, अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाचुंकर पाटील परिवारामध्ये कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई श्रीकृष्ण पाटील पाचुंकर, वय वर्ष 93, जवळपास परिपूर्ण असं आयुष्य ही माता या ठिकाणी जगली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण इतकं आयुष्य लाभणं सुद्धा आजच्या काळात रमेशराव एवढं सोपं राहिलेलं नाही. परिपूर्ण असे आयुष्य ही माता जगली. त्यांच्या पश्चात त्यांचे 3 चिरंजीव, त्यांचे पुतणे, त्या ठिकाणी संपूर्ण पाचुंकर पाटील परिवार, आणि त्यांनी या हरिकथेचं आणि अन्नदानाचं आयोजन केलं. आणि या ठिकाणी झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती, गणपती बाप्पाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. तत्पूर्वी आमच्या भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खंडाळ्यात मोठा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सप्ताह चालू आहे. वर्ष 15, जागा पुरत नाही एवढी लोक 2 दिवसापासून येत आहेत. महाप्रसादाचं आयोजन, हरिकीर्तन आहेत. आमचे ऋषीभाऊ शेळके काल आले होते. शहाजी मामा आमचे येणारच आहेत आज, परंतु रत्नाकर पाटील असतील, रमेशराव असतील, आमचे दत्तात्रय वाघोले असतील, मामा एकदा या तुम्ही एवढ्या 4-5 दिवसात, आज संध्याकाळी या, कालेला या, जन्माला या, अशा पतीचं आवाहन तुम्हाला करतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा तुमच्या चरणावरती समर्पित करतो. हे बोलणे माझी या मतीचे, नवतेची घासाचे, कृष्णे सांगितले उद्धव हिताचे, ते मी साच बोललो, साच न मानी याचे मन, विकल्पी न पावे कृष्ण चरण, येथे माझे काय जाईल जाण, मी तर बोलून उतराई विठ्ठल. झाली असे आमचे खेडकर महाराज गाव खंडाळे यांचे ह्या ठिकाणी संपन्न झालेले आहे. ज्यांच्याकरता ही श्रद्धांजली किंवा ही कीर्तन सेवा पार पडली असं वक्तव्य असणारे आमच्या माऊली ताई आणि बाई, नाना, अण्णा, ही आमची दैवत होती. या दैवतांनी आम्हाला भरपूर काहीतरी शिकवलं. गाव कसं चालवायचं ते शिकवलं, टाळ कसं वाजवायचं हे बी शिकवलं.
ह्या चारही मंडळींनी जे प्रेम केलं, गावावर केलं, समाजावर केलं, आज त्यांचे उपकार आमच्या ज्याने फिटू शकत नाही. आम्ही त्यांच्या कुठल्याही मोलातून ऋणी होऊ शकत नाही. अशी ही चारही मंडळी आज ताई गेल्याने जी पोकळी पाचनकर पाटील त्या कुटुंबावर आहे, त्याचप्रमाणे तितकीच पोकळी आमच्या बी मनावर आहे. दादांचं, बाईचं, ताईंचं, नानांचं, ही सर्व आमची जीवाभावाची, आमच्यावर लेकरापेक्षाही जास्त प्रेम करणारी ही चारही मंडळी. ह्या चारही मंडळींनी गाव, तालुका, समाज पोटाला धरून चालवायला शिकवलं आम्हाला. म्हणून आज ह्या ताईच्या दशका म्हणजे या निमित्तानं जे जे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याचप्रमाणे त्यांचे सगळे सोयरे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित राहिली, शोभा वाढवली, कार्यक्रमाला येत जा, जात जा, देवण घेवण जडण असावा. यानंतर श्रद्धांजलीवर यांनी येऊन आपली श्रद्धांजली व्हायची. संतोष महाराज खेडकर, उपस्थित दुःखांकित बंधू भगिनी, शांताबाई श्री कृष्ण पाचनकर पाटील, प्रथम पुण्यस्मरण. ताई माझ्या सख्या आत्या होत्या 4 नंबरच्या. जाऊन आपल्याला 1 वर्ष झालं. आता महाराजांनी सुंदर असा अपंग घेऊन आपल्यासमोर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्य जीवन म्हणजे काय, आपण मृत्यू लोकात जन्मानंतर एक दिवस परत जायचं सगळं सोडून, हे महाराजांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. पण काय होतंय महाराज, असं प्रथम पुण्यस्मरण असेल किंवा गावात अनेक सप्तमी, आता तुमच्या गावात सप्ताह चालू आहे, महाराष्ट्रभर कार्यक्रम होतात, आम्ही प्रयत्न करतो. म्हणून यातनं जे प्रबोधन व्हायला पाहिजे, जे परिवर्तन व्हायला पाहिजे, त्याला एवढा प्रतिसाद मिळत नाही. आम्ही आता वृद्ध झाल्यानंतर आम्ही परमार्थाकडे वळतो, उपयोग नाही. त्यासाठी आज इथं जे माझे तरुण बंधू आहेत, तरुण भगिनी आहेत, मी याला एक विनंती करत, आपली जी पाल्य आहेत त्याला लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करा, तर ते होऊ शकतं, घडू शकतं. काय होतं, नुसतं कधीतरी प्रवचन कीर्तन ऐकून ते होतं, कारण आम्ही 2 तास तासभर बसतो, तिथून थोडंसं 5-10 फूट गेलो की जसं आपण काही गोष्टी म्हणतोच ना की त्या क्षणापुरत्या आठवतात, विसरून जातो, त्या प्रकारचा प्रकार आहे. तर यातून थोडंसं माणसाने घेतलं पाहिजे. असो, आत्याबद्दल बोलायचं झालं तर महाराज मी असं म्हणेल की त्यात माझा जन्म नाही, पण आमचे वडील आम्हाला सांगायचे, आमचे वडील 6 भाऊ आणि 5 भगिनी, असे 11 माणसाचं कुटुंब आमच्या दादासाहेब जवळ मोठे पाटलांचं होतं, बंद माणसं. त्या आत्या आमच्या महिलांमध्ये 4 नंबर त्यांचा, तसंच सिक्वेन्स मध्ये 8 नंबर त्यांचा होता. एक पहिल्यापासून धाडकी करणारी व्यक्तिमत्व आत्यांचं. श्रीगोंद्याला असताना वडिलांच्या काळात तेव्हा असं काही नव्हतं, गाड्या घोड्या हा प्रकारही नव्हता. तेव्हा आमच्या आत्या घोड्यावरती बसून वस्तीवरून गावात यायच्या. म्हणजे एवढं सगळं करारीपणा होता. तो शेवटपर्यंत त्यांनी आपला वृद्धकाळाने त्याला गेल्या वर्षी जावं लागलं. मी वगैरे मृत्यू लोकांच्या जन्माला त्याला जायचं आहे. आत्यांनी आमच्या बरेचसे काही संस्कार, आमच्या आत्या भाऊ असतील, भगिनी असतील किंवा आम्ही सर्व असू त्यांच्या भावाची मुलं, त्याला बरंचसं काही शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. तर यांना जर खऱ्या अर्थानं जर आम्हाला श्रद्धांजली व्हायचं असेल, ती माणसं आमच्या आत्या असतील, आमचे वडील असतील, काका असतील, सर्व गेलेली, हे त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांच्यावर संस्कारचे पुस्तके आमच्या देखत वागले, त्यांनी जे आमच्या समोर आचरण केलं, त्या काही पाळल्या, जर आम्ही पुढच्या पिढीनं त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर खरी अर्थाने ती श्रद्धांजली ठरू शकते. पण तसं होत नाहीये. त्या काळात तेवढं सांगितलं, एकत्र कुटुंब, 11 भावंड, ही आजोबा एकटे, आजी, 50 मजूर रोज कामाला असायचं. येणारे एवढे पाहुणे होते, गाड्या, बैलगाडीने प्रवास, घोड्यावरनं प्रवास. तो जो दबदबा होता, ते संस्कार होते, ते आज नाहीये. एक शोकांती करणार. तर इथून पुढच्या पिढीनं या गोष्टीचा कुठे विचार केला पाहिजे. आता मी काय कोणी महाराज नाही, जो आपण तुम्हाला काही प्रवचन व्याख्यान देऊन सांगू, परंतु या योगा निमित्तानं योग आला बोलण्याचा की काय होतं, माईकवर पर्यंत आम्हाला बोलायचं सेवा आहे की ज्या गोष्टी खऱ्या आहेत ते कुठेतरी मांडल्या गेल्या पाहिजे. असो, तुमच्या आत्यागारात आमचं पाचनकर परिवार असेल, आमचं मोठे पटेल परिवार असेल,
सर्व नातेवाईक असतील, हे सर्वांना दुःख झालेलं आहे. पण तुम्ही याला दुःख म्हणणार नाही. अशी ज्येष्ठ माणसं गेल्यानंतर घरात एक प्रकारची पोकळी तयार होती. एक फार मोठी वटवृक्ष सावली होती, ती आमच्यापासून दूर झालेली आहे. आता आम्हाला त्या जळा पोहोचणार आहे. आता आम्हाला ती जागे होणार आहे. तर हे होण्यापूर्वीच आम्ही त्यांनी जे आमच्या पुढे मांडलंय त्यातनं काही घेतलं तर मग बरं वाटतं. असो, ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराला देऊ असं मी प्रभू गणपतीच्या प्रार्थना करतो. व आपणा सर्व पत्यांच्या वतीने, माझ्या मोठे पाटील कुटुंबाच्या वतीने व आमचे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव देवतांच्या वतीने आत्यांना विनम्र अभिवादन करतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर श्रीनिवास पाहुणे आणि शेवटी रवी बापू काळे. शांताबाई श्रीकृष्ण वाचूनकर पाटील. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी सुसरवे असं अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन सेवेतनं मानवी जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ते आमचे सहकारी हरिभक्त परायण गुरुवैद्य संतोष महाराज खेडकर. या परिसराचं एक आगळं वेगळं असं वैभव आहे. संप्रदाय प्रत्येक जण करत असतात, परंतु या मुलांना ज्ञान देण्याचं काम करणारी शिक्षण संस्था आहे, म्हणून त्यांचे एक नाव वेगळ्या पद्धतीने आहे. असो, या ठिकाणी आमचे सहकारी आणि ताईंचे भाचे गोपाळ पाटलांनी या ठिकाणी सांगत असताना अनेक वेगवेगळी दृष्टांत महाराजांचे दिले आणि आत्यांचंही सांगण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे शिरूर तालुक्यामध्ये वाचूनकर पाटील परिवार जसा या ठिकाणी आहे, अशा पद्धतीनं श्रीगोंदा तालुक्यामध्ये गोपाळ पाटलांच्या आजोबापासनचा आणि दबदबा असणारा एक श्रीगोंदा शहरावरती एक परिवार आणि त्या परिवारातल्या ह्या ताई या ठिकाणी आलेल्या आणि त्यांनी सैनी सांगितलं गाडीने की कशा पद्धतीनं त्यांनी प्रेम, आदर, आपुलकी या ठिकाणी मिळवली आणि प्रत्येकाचं आपलंसं करून घेतलं. महाराजांनी वेगवेगळे दृष्टांत देत असताना सांगितलं की आपल्याकडे असणारं मागे ठेवण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेतलं पाहिजे. बापू, परवा तुम्ही फोन केला आणि एअरपोर्टला ज्यावेळेस असताना फार गर्दी झालेली होती दिल्ली एअरपोर्टला, आणि मी म्हणलो एवढं मोठं एअरपोर्ट 15 एकराचं आणि इथे एवढी गर्दी कशाची. तर त्यावेळेस पाटील त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी सांगितलं की कोरोना नंतर ही गर्दी एवढी वाढली की महाराज तुम्ही सांगितलं तसं प्रत्येकाला वाटलं आता असणारे आपलं आपल्या जवळ आहे, त्याचा आता सदुपयोग करून घेतला पाहिजे. नाही एक वेळेस आपल्याला परत कोरोनातून वाचले, परत ही संधी नाही, म्हणून आता फिरून घ्यायचंय. म्हणून फार मोठी गर्दी त्या एअरपोर्टला की बाजार भरतो अशी एअरपोर्टला गर्दी दिल्लीची. आणि रविबापूंनी योगाने फोन केला त्यावेळेस मी तिथं होतो, म्हणजे एवढी गर्दी आहे की आम्हाला विमानात बसायला 2 तास लागले त्या लाईन मध्ये. म्हणजे एवढं मोठं सगळं असताना सुद्धा त्याचा उपयोग महाराज तुम्ही अतिशय या ठिकाणी सांगितलं की त्याचा उपयोग आता करून घ्यायला शिका. असो, या मातेच्या जाण्यानं 1 वर्षभरापूर्वी आणि मला योगायोगानं महाराज दशक्रिया विधीलाही आलो होतो आणि आजही येण्याचा योग आला. असो, या ताईंच्या जाण्यानं पाचुनकर कुटुंब परिवार असेल, आमच्यासह सर्व नातेवाईक असतील, या सर्वांना जे दुःख झाले सावरण्याची शक्ती सामर्थ्य परमेश्वरानं त्यांना देऊ. त्यांच्या आत्म्याची शांती सद्गती लाभो. माझ्या गाडगे कुटुंबियाच्या वतीने, नामगाव ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचबरोबर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, सर्व सहकारी संचालक सभासदांच्या वतीनं भावपूर्व श्रद्धांजली या ठिकाणी थांबते. गंगाबागेती शांताबाई श्रीकृष्ण पाचुनकर पाटील उर्फ ताई यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली ते हरिभक्त परायण सद्गुरू संतोष महाराज खेडकर. उपस्थितामध्ये
ताईंना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, पाचुंकर पाटील परिवाराचे नातेवाईक, आप्तेष्ट, शोकाकुल बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं पाचुंकर पाटील आणि आमच्या काळे परिवाराचं माझ्या माहितीप्रमाणे 3 पिढ्यांचे नातेसंबंध. आमच्या आजोबा अबुराव बाबूराव काळे यांच्या मातोश्री पाचुंकर पाटील याच कुटुंबातील. माझ्या थोरल्या वहिनी ताईंच्या कन्या, असा एक रक्ताचा नाता असलेला हा पाचुंकर पाटील परिवार. थोरल्या बंधूंच्या लग्नाला जवळपास 40 वर्ष होत आली आणि या 40 वर्षामध्ये पाचुंकर पाटील कुटुंबाला जवळून पाहण्याचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी लाभला. स्वर्गीय नारायणराव दादा पाटील असतील किंवा स्वर्गीय श्रीकृष्ण तात्या पाटील असतील, यांनाही जवळून आणि मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं. खऱ्या अर्थानं खंडेराव पाटलांची ही दोन्ही मुलं एक जमीनदार कुटुंब आणि या कुटुंबातल्या या दोन्ही भावांच्या सौभाग्यवती बाई आणि ताई खऱ्या अर्थानं प्रपंचाचा गाडा सांभाळत असताना दादांक पाटील की गावगाड्यामध्ये सगळे किसन तात्या म्हणायचे. तात्या गावचे अनेक वर्ष सरपंच होते, अनेक वर्ष त्या ठिकाणी सदस्य होते, पंचायत समितीचं सदस्यपद त्यांनी भूषवलं. एका थोरल्या भावांना आदर्श पाटीलकी कशी असावी हे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात असताना किती निस्वार्थ जीवन जगावं हे तात्यांनी दाखवून दिलं. आणि मी या ठिकाणी सांगतो हे श्रीनिवास तात्या अतिशयोक्ती नाही, हे वास्तविक. रांजणगाव, पूर्वीचं रांजणगाव बी मी पाहिले, पंचतारांकित आलेला झालेला बदल रांजणगावातला मी पाहतोय. तो काळ, त्या काळामध्ये रांजणगाव गावाला 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाऊन, आणि नुसतं बरोबर घेऊन जाय नाही तर कुठलाही याचक दारात आला या रांजणगाव मधला तर या दोन्ही भावांनी त्याला निर्मुखी पाठवलं नाही. ही ख्याती या परिवाराची आहे. आयुष्यात काय मिळेल नाही मिळेल अजय शेठ, पण ह्या माणसानं या रांजणगावच्या परिसरातली जनसामान्य माणसाची असलेली नाळ आता बबलू पाटील पाचुंकरापर्यंत तोडू दिलेली नाही. हे मी पाहतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कितीही कमवलं ते बरोबर जाणार नाही, पण ह्या कुटुंबाचा तो आदर्श आहे. कुठं भपका नाही, कुठं गरिबी आली तर लाज नाही, आणि आता परिस्थिती चांगल्या झाल्या तरी माज नाही. ह्या परिवाराचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे जमिनीवर राहणारा परिवार आहे. आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी जी गावची सेवा केली ती सेवा पुढे तात्यांचा वारसा म्हणून आबासाहेबांनी चालू ठेवली आणि दादांचा वारसा रत्नाकर पाटलांनी पुढे चालू ठेवला. आता तिसरी पिढी बबलू शेठ असेल किंवा अजित असेल, त्यांचे सगळे बंधू असतील, ही पुढे चालू ठेवतात. याचा खरा मोठा आनंद आहे. आणि बाकी काय असतं, गेलेल्या माणसाला पुढच्या पिढ्या आदर्शवत जगताना डोळे त्यांनी सुखाने मिटले तर त्यांना त्या ठिकाणी आदरांजली प्राप्त होती, श्रद्धांजली प्राप्त होती. त्यांना त्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी ते सुखानं लीन होतात. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ताईंच्या बद्दल एवढंच बोलेल की 3 मुलं 3 मुली, आणि यांना सगळं सांभाळत असताना आपले पती राजकारणी, आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना 93 वर्षाच्या वयापर्यंत मोठे परिवारातून या परिवारात आल्याच्या नंतर लक्ष्मीच्या रूपानं वयाची 93 वर्ष संपेपर्यंत जे काबाड कष्ट घेतलं आणि त्या संस्कारातून ज्या पद्धतीनं घडवलं, जमीन जुमला मुलांसाठी आहे तसा ठेवला, हीच खरी या माणसांची त्या ठिकाणची कष्टमय जीवनाची यशोगाथा आहे.
मी माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं ताईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर महाराजांचा सन्मान काळे बाप्पांच्या हस्ते केला जाईल. यांनी याचा आपला सन्मान करायचा. यांचा सन्मान शेळके साहेब करतील. येऊ रमेशला द्या. हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंगल मूर्ती घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे.